रना र हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. कशा आहात तुम्ही लोक? तर मित्रांनो आणि ताई बहिणींनो, अक्कांनो, की आज आपण निघालो शनिदेव महाराज यात्रेला. शनिदेव महाराज यात्रा म्हणजे आपण निघालो आहे शनी शिंगणापूर येथे, जिथे शनिदेवाचं सर्वात मोठं संस्थान आहे. या ठिकाणी निघालो आहे. हा व्हिडिओ आज शनी अमावस्या ह्या दिवशी बनवलेला, पण टाईम नसल्या कारणामुळे मला हा थोडा लेट पोस्ट करावा लागतो आहे. तस ह्या व्हिडिओला सुद्धा खूप सारं प्रेम दाखवा तुमचं. मागच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दाखवलं, त्याला इन्स्पायर होऊन मी हा व्लॉग परत तयार केलेला आहे. ह्या व्हिडिओला सुद्धा पण पहिल्या व्हिडिओसारखं प्रेम दाखवा. मला तुमच्यासोबत बोलण्यासाठी फक्त एवढाच वेळ भेटतो, नंतर सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यामध्येच निघून जाणार आहे तुम्हाला पण माहिती आहे. तर गाईज, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमला सामोरं जाऊन जो जिंदगी जगतो त्याला लाईफ असे म्हणतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण भोकरदन क्रॉस करून आता सध्याला सिल्लोड संभाजीनगर या रस्त्यावरती लागलेलो आहे. हा सिल्लोड संभाजीनगरवाला रोड आहे. थोड्याच वेळात आपण बघू टी ब्रेक घेऊ. आता प्रवासानंतर थोडा थांबावंच लागतं. प्रवासात झोप येते, रात्रीची वेळ आहे, त्यामुळं आपण थोड्या वेळात पुढं फरसी फाटा म्हणून आहे तिथं टी ब्रेक घेऊ. आपण घेतला आहे आपल्या ट्रिपचा फर्स्ट ब्रेक, ते बी टी ब्रेक. इथून चहा घेतल्यानंतर आपल्याला आणखी जवळपास 70-80 किलोमीटर समोर जायचं आहे. तर लगेच आपण गाडीमध्ये बसून निघूया. तर मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी घडलं आहे का की लाईफमध्ये तुम्ही देवाच्या दरबारात गेला आणि तुमच्या काही गोष्टी चांगल्या झाल्यात? असं कधी घडलं आहे का? असं काही घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण बघायचं आहे किती लोकांना देवांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे कोणाचे कामं सफल झाले. हे बघा, आता सध्याला ट्रेंड निघालेत बघा, ते राम राम वगैरे आतापासून बोलायला लागलात. ते बोलताय की समोरचा आला की आपण हॅलो न बोलता राम राम बोलावं. आता यांना कोण सांगणार आहे? आम्ही गावाकडचे लोक, आमच्या लहानपणीपासून आम्ही हेच बघत आलो आहे आणि आम्ही हेच बोलत आलो आहे. हे फक्त आता ट्रेंड काढला यांनी की राम राम बोलावं. अरे दादा, आम्ही पैदा झाल्यापासून आम्हाला हेच आहे. आम्हाला ह्या गोष्टी पहिल्यापासून माहिती आहे की समोरचा आला की त्याला राम राम घातल्याशिवाय आपण तर बोलतच नाही. पहिली गोष्ट, सकाळी कुठले लहान मुलं का असं ना, आपल्या घरचे त्यांना मंदिरामध्ये दर्शनासाठी पाठवतात, बरोबर आहे का? आणि हे लोक आता फॉलो करायला लागले. भाई, तुम्ही सिटीमध्ये राहता, तुमच्यापेक्षा आमचं खेडेगाव जे आहे ते छोटे छोटे गाव, ते तुमच्यापेक्षा अधिक सनातनी आहे. आणि आता घ्या थोडा व्ह्यूचा मजा. ओके, आणि आपण आता सध्याला एंटर झालो आहे छत्रपती संभाजीनगर येथे. आता इथून आपल्याला समोर जवळपास आणि 75 किलोमीटर्स जायचं आहे, म्हणजे 75 किलोमीटर आणखी बाकी आपलं शनी शिंगणापूर यायला. आणि असं वाटतं मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्या कारणामुळे मी छत्रपती संभाजीनगरमधले जेवढे पण भारी पॉईंट आहेत, जेवढे पण भारी व्ह्यू आहेत ते तुम्हाला दाखवेल आणि नंतर आपलं डायरेक्ट शनी शिंगणापूरमध्ये एंटर करू. मग आपण तिथे बोलू. ओके,
छत्रपती संभाजीनगर नंतर समोर राईट साईडला टर्न घेऊन हे येतं आपलं शिंगणापूर येथे जाण्याचा रस्ता. आपण त्या राईट साईडला टर्न घेऊन आलो आहे. आता शनी शिंगणापूर येथे जातो आहे. इथून आणखी थोडं 10-15 किलोमीटर दूर आहे. लगेच आपण तिथं पोहोचल्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल सगळ्या गोष्टींची. आणि शनी अमावस्या असल्या कारणामुळे रात्रीचंच निघावं आणि गर्दी पण खूप असणार असं मला वाटतंय. बघू आपण समोर. आपण झालो आहे शनी शिंगणापूरमध्ये इंटर आणि आता बघतोय पार्किंगसाठी जागा बघतोय. आणि पार्किंग जवळच कुठं आंघोळीसाठी असेल ते पण बघतोय. आता रात्रीचे वाजता आहेत जवळपास 12-1 वाजतोय. हे बघा आपल्या गाडीमधले सगळे आंघोळ करताय इथे. आणि आपण लगेच आता इथून कपडे वगैरे घालून मग हे बघ निघणार आहे. आता हे बघा इथं पार्किंग स्लॉट पुरं येते. ह्या ठिकाणी गाडी पार्किंग केली जाते. म्हणजे भरपूर ठिकाणी असे आहेत. आपल्याला आपली मर्जीनुसार आपण बघू आपल्याला मंदिराच्या जवळ जाऊन गाडी लावायची का दूर लावायची. अजून गर्दी नसल्यामुळं आम्ही गाडी थोडी समोर घेऊन लावली आहे. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे माईकमधला अजून इथपर्यंत आवाज येतो आहे की मोबाईल अलाउड नाही आहे. बघू आपण समोर काय होतं. तर नशीब आपलं भेटलं तर आपल्याला शूट पण भेटून जाईल पूर्णमध्ये. तेव्हा आम्ही तर गाडी पार्क केली आहे. हे बघा आणि समोरच्या हॉटेल दुकानासमोर आपण गाडी पार्क केली आहे जेवण्यासाठी. त्या दुकानामधनं आपल्याला नारळ आणि पार्क ते घ्यावं लागणार असं तो माणूस बोलून गेला. तर आपण लगेच तिथे पण जाऊ. आज बघा किती भारी चमकते शनी शिंगणापूर. आणि पार्किंगमध्ये गाड्यासुद्धा बघा किती. एवढे लोक धार्मिक आहे आपले माहीत नव्हतं मला. तर असंच असू द्या. देवावर श्रद्धा ठेवा. नाही बघा तुम्हाला इथं लॉज वगैरे सगळे काही भेटेल. जर तुम्ही अशा उद्देशाने आलात की आपल्याला स्टे करायचं आहे शनी शिंगणापूरमध्ये तर इथंसुद्धा आपल्याला ओयो रूम्स वगैरे लॉजिंग वगैरे सर्व काही अवेलेबल आहे. आणि रात्रीचे व्ह्यू असे एवढे सुंदर दिसत आहे. हे बघा हॉटेल दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही इथं येऊन सुद्धा राहू शकता. आणि आता हे बघा आपण त्या दुकानासमोर गाडी लावलेली त्या दुकानामध्ये जाऊन आपल्याला घ्यावं लागतं. आणि ते माझ्यासोबत काय होतं ते बघा. म्हणजे नारळ फूल वगैरे जे हवं आहे आपल्याला ते त्या दुकानासमोर घ्यावं लागतं. आम्ही बघा ह्या 7 नंबर दुकानासमोर गाडी लावली आहे. हे बघा इथं समोर. आणि ह्या दुकानामधलं सगळं घ्यावं लागतं आहे. म्हणजे पान फूल देवाला जे व्हायचं तेल वगैरे ते सगळे इथून घ्यावं लागतं. कुंडामध्ये अगरबत्ती टाका, तेल कुंडामध्ये तेल टाका. एवढ्या वस्तू येतील देवाच्या चरणाला लावून आपल्या घरी घेऊन जा. चांगला काढा व्हिडिओ. बोला ना. मग आता काय करायचं ते व्हिडिओ काढून यूट्यूब चॅनल माझं त्यांना ते सांगतोय. इथं आमची थोडी बोलाबाली झालेली. कारण त्याला असं वाटतंय मी त्यांचं म्हणजे जे असं वाटतंय की ते फ्रॉड करताय आणि मी त्यांचं शूट लोकांना दाखवतोय की असं करताय म्हणून. मी तसं काही करत नव्हतो. मी तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून या गोष्टी दाखवणार होतो. पण ते थोडं असंच भडकलेलं. फिर आपण बी काही कमी नाही आहे. थोडं त्याची पण उतरवली आम्ही थोडी सगळ्यांनी. आणि मग नंतर समोर आलो. हे बघा रस्त्यावर तुम्हाला असे लोक भेटतील. म्हणजे असे लोक म्हणजे जे आपल्याला तेल वगैरे आपल्या आतमध्ये नेण्यासाठी आपल्याला विकत होईल की आमच्याकडनं घ्या असं. रात्रभर जागे असतं बघा. आता शनी अमावस्या असतं कारणामुळे सगळे रात्रीचे जाणार. कारण दिवसा खूप गर्दी होणार आहे. खूप लोक येऊन थांबलेत इथे. खूप गर्दी भारी सीन. आतमध्ये तर खूप भारी आहे. पोलिसांची हे बघा पोलीस लोक इथं कंटिन्यू उभे आहेत. कारण रात्रीचे ठेवावंच लागतात. शनी अमावस्या असल्या कारणामुळे गर्दी खूप असणार आहे. तिथून पार्किंगमधून समोर चालत आपण ह्या साईडला चालत आलो आहे. आणि इथून इंटर व्हायचं आहे आपल्याला आतमध्ये. इथं आपले शनिदेव महाराज आपल्याला इथं भेटतील. हे आमचे गँग आपल्याला लगेच आपण समोर मंदिरामध्ये चप्पला वगैरे इथं काढावं लागतं. बघू दर्शन आपल्याला एंट्री. तुम्हाला बाईकचा आवाज पण ऐकवणार मी तुम्हाला लगेच की ते काय म्हणताय की इथं शूट चालणार नाही. आतमध्ये एंट्री आणि मोबाईल व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाही आहे. ट्राय करतो मी तुम्हाला दर्शनातील सुंदर वाहन
दर्शन संजय. हे बघा तुम्हाला ऐकायला भेटलं असेल की कॅमेरे बंद करा असे म्हणले होते, तरी आपण हे बघा प्रेमाची भाषा सगळ्यांना समजते. ते छोटं मुक्क जनावर असो त्यांना बोलता येत नाही, त्या प्राण्याला सुद्धा प्रेमाची भाषा कळते. आणि हे तर माणसंच होते, प्रेमाची भाषा सगळ्यांना कळते. आणि आपण शूट घेतला बघ. या ठिकाणी माहिती काय असतं, कोणत्याच घराला दरवाजा नसतो. शनिदेवाचं इथं म्हणजे इथलं पूर्ण गावांचे तसेच असतात घरं, त्यांना दरवाजा नसतो. आम्ही इथून आता सध्या बाहेर जातो आणि प्रसाद घेण्यासाठी इथं समोर पण एक काउंटर आहे. त्या काउंटरमध्ये बाहेर येताच आपल्याला असे प्रसाद घ्यावा लागतो बघा, ते मग मंदिरामधले. आणि आमच्या सोबतचे सगळे हे बघा इथं घेतात प्रसाद. तो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला मराठा भाऊ आहे तुमचा, महाराष्ट्रातूनच आहे, आपल्या जालना जिल्ह्यामधनं. तर सपोर्ट तर बनतोच आपल्या लोकांचा, कारण आपल्याशिवाय आपल्याला कोणी नसतं. आपला महाराष्ट्र आपला आहे, बाकीच्यांपेक्षा तरी आपला महाराष्ट्र धार्मिक आहे. आणि मला तर वाटतं आपल्या महाराष्ट्रात धार्मिक लोक खूप आहेत, तर सपोर्ट भरपूर करतील. गेल्या व्हिडिओला पण खूप सारा प्रेम दाखवलं आहे तुम्ही, तसंच ह्या व्हिडिओमध्ये पण प्रेम दाखवा. आणि तुमच्या मित्रांना, आई बहिणींना, अक्कांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण बघू द्या. शनी शिंगणापूर तुमच्या भावानं दाखवलं आहे. ओके, बघू नंतरच्या व्हिडिओमध्ये. आणि कमेंट करा की नंतरचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या साईडचा पाहिजे, किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं देवस्थान कोणतं भारी आहे, ते आपण त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ एक्सप्लोअर करू एखादा. ओके, तुम्ही जे बोलाल ते करू आपण, फक्त व्हिडिओला सपोर्ट असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन गोष्टींमध्ये, काहीतरी नवीन घेऊन येईल तुमच्यासाठी स्पेशल. फक्त सपोर्ट असू द्या.